नमस्कार, माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या बीड शहर फिरतो आहे आणि ऐतिहासिक बीड नगरीमध्ये निजाम काळातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहे। त्यापैकी श्री कंकालेश्वर महादेव मंदिराकडे जाताना एक अगदी सुंदर वास्तू आहे। अगदी इथे समाधीस्थानसुद्धा आहे आसपास ते सगळे। तर ही वास्तू आपण पाहूया, थोडी माहिती जाणण्याचा प्रयत्न करूया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण कंकालेश्वर मंदिराच्या बाजूला आहोत, म्हणजे अगदी त्यांच्या मंदिराकडे जातानाच इकडे अगदी सुंदर निजाम काळातलं समाधीस्थान आहेत, काही पुरातन बांधकामे आहेत, ते मी तुम्हाला पटापट दाखवतो। इकडे अगदी सुंदर असं गेट आहे तिकडे मागे आणि इकडे ना हे सगळे समाधीस्थान आहेत। खरं तर आतमध्ये इकडे मिस्किन चहावाले बाबांचं सुद्धा एक दर्गा आहे। इकडे चिंच आहे, चिंचेचे वृक्ष आहेत सगळे। पटापट आपण जाऊया आणि तुम्हाला हे दाखवूया। तर तुम्ही कंकालेश्वर मंदिर तुम्हाला दाखवणारच आहे। मुंगूस आहे इथे बघा, मुंगूस, हॅलो, गेला तो आत। इथेही समाधीस्थान आहे सगळे। आत्ता हे अगदीच तुम्हाला वेगळे दिसत असणार, पण जेव्हा हे बांधण्यात आलं असणार तेव्हा खूप सुंदर दिसत असतील। काळाच्या ओघामध्ये सगळे बांधकाम नष्ट झाले आणि ही तर अगदी सुंदर होतं बघा, अष्टकोनी आहे असं। हाही एक अगदी वाडा आहे, जुन्या काळातला वाडा। आज जाऊयात आणि मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, गेट आहे आणि गेटकडे हे दोन असे केले आहे। आता इथे सध्या कोणीच नाही आहे, म्हणजे आतमध्ये खूप असं हे खराब झालं आहे, पण याचं बांधकामसुद्धा वर्ण असे दगडीच आहे। पहा, सगळं दगडी बांधकाम आहे। राहण्यासाठीच्या खोल्या आहेत सगळीकडे आणि अगदी अगदी जवळ आहे कंकालेश्वर यांच्या मंदिराच्याच हे बाजूला आहेत। हे बघा, आणि याच्या मध्यभागी जणू हे एक समाधी असावी, समाधी मंदिर आहे। पाहूया तरी यात काय आहे, कारण बंदच आहे सगळीकडून। हे बघा, तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की सांगा। आणि याला खूपच सुंदर असं वरघुमट आहे। हे काय स्थान होतं ना, काळाच्या ओघामध्ये एवढं नष्ट झालं आहे की आपल्याला याचं साधं नावही माहिती नाही। वर बघा केवढं मोठं चिंचेचं झाड आहे, मॅसिव्ह। आणि याच्या सगळीकडनं राहण्यासाठी आहे किंवा काय आहे आय डोंट नो, ह्या खोल्या आहेत आणि त्याच्या ज्या छत आहेत म्हणजे ते अगदी अशा दगडी आहेत, दगडी बांधणीच्या ह्या खोल्या। सचिन, तू पाहिलं हे कधी? हे बघा, हे बघा, हे छत पाहायचे। मला थोडं भीती वाटते इथे, कारण इथे एवढे जाळे लागले आहेत आणि कोणीच नाही आणि यात खोल्या आहेत। जसं हे बघा, इकडे हे लुक, इकडनं जाता येते, तिकडनं जाता येते। हे बघा, पण खूप सुंदर वास्तू आहे, म्हणजे माझ्या नजरेनं खूप सुंदर आहे।
आणखी इथेही एक रस्ता आहे, भुयार रस्ता, आणि यावर काही हे बघा फारसीमध्ये आहे लिहिलेलं. तुम्हाला वाचता येत असेल किंवा खरं तर ते फारच पुसट झालं आहे. काय आहे लिहिलेलं नक्की सांगा. अच्छा, खाली हे रस्ता आहे, घाण केली खूप. विहीर होती बहुतेक तिकडे. वर एक टॉवर सारखं दिसतंय. इकडे बघूया का आपण तिकडे जाऊन पाहूया. चला. तर आपण बीडची ही ऐतिहासिक वास्तू पाहतो आहोत. म्हणजे अगदी अगदी ऐतिहासिक आहे आणि पाषाणात बनवलेली ही वास्तू आहे, सुंदर अशी. आता काळाच्या पडद्याआड जात आहे. अनेक ज्याचं जे बांधकाम आहे ते ढासळत आहे, पण तरीही ही अत्यंत दिमाखात उभी आहे आणि सुंदर दिसते. थोडी साफसफाई झाली तर अगदीच आणखी सुंदर दिसेल. या वास्तूच्या आसपास अनेक ऐतिहासिक समाधीस्थानं आहेत आणि या समाधीस्थानांबद्दल म्हणजे जर तुम्ही मागे जाणार तर मागेही एक वाड्यासारखा भाग आहे आणि त्यातही समाध्या आहेत किंवा समोरच्या भागातही आहे, जे मी तुम्हाला दाखवेलच. पण या समाधीस्थानांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही आहे. गॅझेटियरमध्ये थोडं लिहिलं आहे की बहमनी शासकांच्या काळामध्ये बीडचे तत्कालीन जहागीरदार हबीबुल्ला आणि हुमायून शाह जालिम यांच्यात एक अत्यंत निकरीची लढाई लढली गेली होती आणि या लढाईमध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडले खरं तर त्या सैनिकांची ती समाधीस्थानं आहेत किंवा ती कबरे आहेत जे आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तर ती सगळीकडे आहे. म्हणजे इथे जे युद्ध लढलं गेलं होतं त्या काळामध्ये बहमनी शासकांच्या काळात, तर त्यातल्या सैनिकांचे किंवा मग ते अधिकारी असतील किंवा सुभेदार असतील किंवा जेही तत्कालीन वेगवेगळ्या हुद्द्यांवर व्यक्ती असतील त्यानुसार त्यांचे समाधीस्थान आहे. ते तुम्हाला इकडे सगळीकडे पाहायला मिळतात. ते मी तुम्हाला पुढे दाखवतोच. तर इथे हे टाकीसारखं आहे, काय टॉवर आहे काय माहिती नाही, पण याच्या खाली रस्ता आहे. म्हणजे तिकडनं तुम्ही पाहू शकता अशी जागा आहे. मी पटकन वर जाऊन तुम्हाला दाखवू का काय आहे. यावरनं जुन्या काळातलं स्लॅब आहे आणि याची इमारत आहे. चप्पल काढतो मी, पटकन जातो. आणि पायऱ्या बघा, काहीच नाही, डोमसारखं आहे. इकडनं एक वाडा आहे, तोही पाहूया. चला. खालचा परिसर बघा, इकडे महादेव मंदिर आहे. सो हे असं टॉवर आहे, अगदी मोठं असं टॉवर. याचंही नक्षीकाम सुंदर आहे. काय बघा, मला सांगा हे पाण्याची टाकी आहे, टॉवर आहे काय? आणि खाली जाता येतं. अच्छा, काहीतरी ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो तसाच आहे. वी आर नॉट डुईंग एनिथिंग टू सर्च इट, टू फाइंड इट की काय आहे. मी थोडा प्रयत्न तरी केला की काय आहे हे वाचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वाचलं तरच हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल, नाही का? इथनं असं खाली जाऊ शकतो आणि मग हे सुंदर असं वाडा टाईप. हे जे बांधकाम आहे ना, स्लॅब किंवा हे सगळं, हे चुन्यातलं आहे. हे बघा, चुन्याचे स्लॅब आहेत निजाम काळामधल्या.
चुना आहे त्याला सगळीकडे. तर या भागातनं अगदी असं म्हणजे इकडनं आलात की तुम्हाला असं वाडा दिसणार, त्यात समाधीस्थान आहे आसपास सगळीकडे. आणि त्याच्या परत मागे एक खूप असं मोठं बांधकाम आहे, त्याला दरवाजा आहे. तेही निजाम काळातलंच बांधकाम आहे माझ्या मते तरी. त्याला इकडनं रस्ता आहे खालनं, त्यावरही समाध्याच आहे. काही लोक आहेत त्यात. जो गेट आहे वाडा असा जाड असा. हे बघा, पण जाणारा रस्ता फारच खराब आहे. हा ऐतिहासिक ठेवाचा आहे आपला, पण आपण विसरलो आहोत. दरवाजा आय थिंक हा आता वापरलाच जात नाही इकडनं दरवाजा है ना. काटे आहेत खूप इथे, लागणारे असे काटे. हे जे झाड आहे ना त्याचे काटे भरपूर असे लागतात. इथे पण विहीर आहे बहुधा. पाणी नाही. या इमारतीच्या म्हणजे आता ही नामशेष झाली आहे. सगळीकडे समाधीस्थान आहे, विस्मरणात गेलेले समाधीस्थान. इकडनं आय थिंक मागचा दरवाजा होता. भिंती किती जाड होता हे बघा तुम्ही. खंडित आहेत, समाधीस्थान आहेत. निजाम काळातले असा भेटते. कोणाचा वाडा होता काही माहिती आहे तुम्हाला? हा सगळ्या समाध्याच आहे तिकडे. आणि कोणालाही माहिती नाही. हा इथेही काही इमारत बनते आहे हे बघा. इकडे तर 1 2 3 4 5 6 असे भरपूर आहेत. तर हे असं सगळं काही आहे इथे. आय थिंक यापेक्षा मोठी समाधी असावीत, कारण हा खूप मोठा असं चौथारा आहे आणि त्यावर आता झाड उगवलं आहे. पण ती खंडित झाली, तिथं काहीच नाही आहे मुळात. आणि जसं त्या भागात आहे तसं या भागातही काही समाध्या आहेत ज्यांबद्दल माहिती अगदीच नाही आहे. हे बघा, हे बघा, जणू काय कब्रिस्तान आहे सगळं. इथे खूप मोठी समाधी आहे, पण हे असं सगळं जंगल आहे. हे बघा, एवढी मोठी आहे ही समाधी. कोणाची असेल ना, ही कुठले तरी विशेष अधिकारी असतील त्यांची असेल. त्यावर ना दिवा लावण्यासाठीची ही जागा आहे. इथेही एक काहीतरी वास्तू आहे. हे बघा, पडली आहे. एक झाड आहे, पण झाडावर जाऊन चप्पल काढूया आपण. हे बघा, नमस्कार करूया. ही खंडित आहे. ही समाधी कोणाची असेल काय सांगाल? बाकी तर यापेक्षा म्हणजे बाकी तर साध्याच आहे, ही तरी सुंदर अशी आहे. चप्पल माझी.
काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत सगळ्या. आय होप हे असं इथे माहिती पर ॲटलीस्ट फलक तरी लावतील. हे बघा जंगल सदृश्य भाग आहे. पण खरं तर हा एवढा जवळ आहे ना. हे बघा हे पण खंडित आहे. नक्षीकाम बघायचं. इथे बाजूलाच अगदी सुंदर चालुक्य काळातलं श्री कंकालेश्वर महादेवांचं मंदिर आहे. तेही खूप सुंदर आहे. वेळ मिळाल्यास तिकडे नक्की जा, पहा. ऐतिहासिक ठेवा आहे आपल्या महाराष्ट्राचं. चला तर मी आलो होतो इथे भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये, कंकालेश्वर महादेवांच्या, आणि त्याच्या बाजूलाच हे अगदी भव्य असं वाडा आहे, ऐतिहासिक असं निजाम काळातलं, आणि त्यातल्या ह्या सगळ्या समाध्या. मला जेवढं पाहता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. तुम्हालाही याच्याबद्दल काय माहिती आहे ते मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. सचिन बाहेरच थांबला होता, सचिन काय आला नाही. ह्या सगळ्या जागा आहे ना खूप घाण झालेल्या. यांना आधी तर स्वच्छतेची फार गरज आहे आणि डागडुजीची फार गरज आहे, है ना सचिन? अगदीच. आता आम्ही निघतो, चलो. सो या ठिकाणी अगदी सुंदर अशा चिंचेचं एवढं मोठं झाड आहे, पण एकही चिंच खाली पडलेली नाही आहे. अदरवाईज बाई इरिटेट. इथे पण आहे एक समाधी, म्हणजे इकडे जाताना समाधीच आहे. चलो. इकडे निजाम काळातल्या काही इमारती आहेत, आणि या भागातनं समोर, हा रोड आहे, ब्रिज आहे, इकडे नदी आहे, आणि त्याच्या समोर आहे कोतवाली गेट, निजाम काळातलं सुंदर असं अजूनही सुस्थितीत आहे. त्यालाही डागडुजीची खरं गरज आहे. सगळीकडून अशा प्रचंड दगडी भिंती आहेत, आणि ही नदी आहे जिला स्वच्छतेची नितांत गरज आहे खरं तर.